आजचा हा जो अभंग आहे तो 1 ऑगस्ट तारीख आहे. 1 तारखेचा अभंग म्हणजे पहिला हरिपाठाचा अभंग. देवाची एकवाली उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधलेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. अशा रीतीने हा हरिपाठाचा मौलीने पहिला जो अभंग आहे त्या अनुषंगाने तो सोडवता आणि तो सोडवताना ह्यावेळेचं महत्व असं आहे की सुधीरजी फडके बाबूजी, त्यानंतर किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मुकेश या सर्व गायकांची ह्या आठवड्यामध्ये, या आठवड्या 15 दिवसामध्ये स्मृती दिवस आलाय. 22 जुलैला मुकेशजींचा स्मृती दिवस आहे. 24 आणि 29 या दिवशी सुधीर फडके यांचे जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही आहे. जन्मदिवस आणि स्मृती दिवस असे दोन्ही आहे. मोहम्मद रफी साहेबांचं 31 जुलै काल स्मृती दिवस होता आणि किशोर कुमार यांचा स्मृती दिवस हा 4 ऑगस्ट आहे. म्हणून या सर्वांना आदरांजली या सत्संगाच्या कार्यक्रमातून, त्याचबरोबर काकाजी आहेत, आमचे गुरुजी सद्गुरू श्रीपाद बाबा आहेत आणि आमच्या सत्संग मंडळाचे सर्वांचे गुरुस्थानी असलेले त्या सर्वांचं मी मनपूर्वक आदरांजली त्यांना वाहतो आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. तर हा जो योग आहे की बाबूजी अर्थात सुधीरजी फडके ज्यांचं गीत रामायण मी गातो, त्यानंतर किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेशजी या चौघांचे या 15 स्मृती दिवस असल्यामुळे त्यांची काही गाणी मी निवडली. परंतु सुरुवातीला आपल्या प्रथेप्रमाणे गणेशाला वंदन करूया. गणेशाचं गीत घेऊया. मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग. एक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल मावळ. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल मावळ ग. माळेला रेशमी मोषा तोराज. या माळेला रेशमी मोषा तोराज. मोरेश माझ्या डोळ्यात नवरंगी माळ
जसा गणपतीचा गोंगा चौरंगी लाल मावटाज, गणपतीचा गोंगा चौरंगी लाल मावटाज. गणेशाला वंदन. अशा चिकमाळेला हिऱ्यांचे 8 पदर, अशा चिकमाळेला हिऱ्यांचे 8 पदर, अशी 30 तोळ्याची माळ गणपतीला घातली ग, 30 तोळ्याची माळ गणपतीला घातली ग. गणपतीचा गोंगा चौरंगी लाल मावटाज, गणपतीचा गोंगा चौरंगी लाल मावटाज. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश, असं ओंकाराचं स्वरूप म्हणजे गणेश. मोरया गणपती फुलून माळ शोभली ग, मोरया गणपतीला फुलून माळ शोभली ग, अशी चिकमोल पाहुणी गणपती किती हसला ग, चिकमाळ पाहुणी गणपती किती हसला ग. मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग, मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंगा चौरंगी लाल मावटाज, गणपतीचा गोंगा चौरंगी लाल मावटाज. चौरंगी लाल मावटाज, 30 तोळे, यामध्ये अर्थ आहे. त्या अर्थाचा शोध घेणं म्हणजे परमार्थ. त्याने गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग, त्याने गोड हसूनी मोठा आशीर्वाद दिला ग. चला चला करूया नमन गणरायाला ग, त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग. कुठल्याही कार्याची सुरुवात शुभ कार्य गणेश वंदन, आजच्या सत्संगाची सुरुवात. जसा गणपतीचा गोंगा चौरंगी लाल मावटाज, गणपतीचा गोंगा चौरंगी लाल मावटाज. असं हे गणेशाला नमन आपण सुरुवातीला केलं. का गणेशाला वंदन करायचं मी नेहमी सांगतो, आणि हे आपल्या नेहमी लक्षात पाहिजे की गणेशाला एवढं पूजनीय का आहे. एवढ्या देवदेवता आहेत, पण सुरुवातीलाच गणेश का पूजिला जातो? सहज प्रश्न आहे. पण तुकाराम महाराजाचे अभंग आहे, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश, जाणीला ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे गणेशाचं जे रूप आहे ना ते ओंकार प्रधान आहे. आणि आकार, उकार, मकार म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्याच्यामध्ये सामावले गेलेले आहेत. म्हणून गणेशाला प्रथम नमन
म्हणजे सर्व देवदेवतांना नमन होतं आणि आपल्या शुभ कार्याला ही देवदेवता हजेरी लावतात अशी ही भावना आहे. आणि छान भावना आहे ना. कुठल्याही भावनेला अशी अध्यात्माची जोड फक्त सकारात्मक असेल तर छान आहे ना. तर असे तर आपण जो अभंग घेतला होता हरिपाठातला माऊलीने केलेला, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तीचारी साधिला, हा पहिली ओळ आहे त्यातली. मग देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभं राहिल्याने तुम्हाला चारी मुक्ती प्राप्त होतात असं माऊली ठासून सांगतं. का? एक क्षण कुठला क्षण? मित्र पाहुणी लावतो आणि उघडतो हा क्षण. हा एक क्षण जरी तुम्ही तो साधला देवाच्या द्वारात उभं राहायचा तर सायुज्यता, समीपता, स्वलोकता आणि स्वरूपता हे चार मुक्ती आहेत. ह्या मुक्ती सहज साध्य होतात असं म्हटलंय. आता अतिशयोक्ती वाटते बरोबर, कारण एका क्षणात कसं हो तासन तास दिवस रात्र पूजापाठ हे सगळं केल्यानंतर सुद्धा त्याची प्राप्ती नाही तर तुम्ही कसं म्हणता देवाच्या द्वारे उभा क्षणभरी आणि चारी मुक्ती साधेला. पण संतांचं वाक्य हे काळ्या दगडावरची रेष. त्यामागे दृष्टांतही त्यांनी देत आहेत. कधी होईल असं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. हरीच्या मुखाने जर तुम्ही म्हटलं तर तो क्षण साधेल. आता हरीचं मुख कुठलं? आता ह्या शरीराचं हे मुख आहे, याच्याने आपण राम राम कृष्ण कृष्ण हरे हरे म्हणू. पण हरिमुखे म्हणा, हरीच्या मुखाने हा जप करायचा. मग हरी कुठे आहे? कुठे आहे? आत हरी, बाहेर हरी. हरीने कोंडले घरी. कुठे? तो सगळीकडे काठोकाठ भरलेला आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी. आणि त्यात चैतन्य रूपाने तुमच्या जवळ तो तुमच्या शरीरात आहे. ही जी चैतन्य शक्ती चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी तो हरीन, देखवी ऐकवी एक नारायण. तो एक नारायण म्हणजे चैतन्य शक्ती. आणि तयाचे भजन चुकू नका. आता भजन कोणचं हो हे आपण मी म्हणतो ते नाही, हे जे श्वास चाललाय ना हे कीर्तन, हे भजन. याच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे ते भजन म्हणणं. कारण हा श्वासच सांगतोय ते मी आहे. ओंकार प्रणव उच्चार होय साकार, आत बघ कैसा तो शब्द अवांगमय, तो मी ऐसा. हे मी का तेच असं तुम्हाला वाटतं? तेच का होतंय? पण हे हा गाभा आहे अध्यात्माचा मूळ. तुमच्या श्वासावर लक्ष ठेवणं, कारण श्वासातून ओंकाराचा नाद उमटतो. ओंकार प्रणव उच्चार होय साकार, आत बघ कैसा. तो आतमध्ये साकार होतोय चैतन्य रूपाने. मग तुझं आहे तुझपाशी. परंतु आपण काय करतो? त्याला बाहेर पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याला आतमध्ये बघा, तो आतमध्ये आहे. पण त्यासाठी काय? सत्व रज तम हे गुणांवरून अधिराज्य मिळवता आलं पाहिजे. सात्विक अन्न ग्रहण केलं पाहिजे. सत्व गुणांना उभारी मिळाली पाहिजे. आणि मग त्याच्या मार्गावर तुमचं पहिलं पाऊल पडेल. आणि मग त्या मार्ग धावून गेले दयानिधी संत तेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही.
या संतांनी हा जो मार्ग दाखवलाय देवाची द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तीचारी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आता पुण्याची गणना कोण करेल? आता पुण्य आणि पाप यामध्ये माणसाचं आयुष्य निघून जात. अरे पाप नाही, अरे कुठलं पुण्य कुठलं पाप, कुठलं पुण्य आणि कुठलं पाप. तर आमच्या सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने मला जो अर्थबोध झालाय पुण्य पापाचा तो असा की पुण्य म्हणजे त्याचं स्मरण, पुण्य म्हणजे परमेश्वराचं स्मरण, पुण्य म्हणजे नामस्मरण आणि पाप म्हणजे त्याचं विस्मरण आणि पाप म्हणजे त्याचं विस्मरण. मग मला हे सांगा त्याचं स्मरण किती वेळ आहे? किती वेळ? थोडा वेळ. देवळात गेलो की त्याचा तो एक भाव निर्माण होतो, त्याचं स्मरण. आणि इतर वेळेस मग आपले प्रापंचिक कर्म आपले जे आहेत आधी दैविक आधी भौतिक जे आहे ते सर्व कर्म आपल्याला ज्या प्रारब्धानुसार आपल्या वाटेला आलेले आहे ते आपण करतो. पण मग पुण्य कुठलं आहे? त्याचं स्मरण म्हणजे पुण्य आणि त्याचं विस्मरण म्हणजे पाप. माझं स्मरण सतत सतत कसं राहायचं? मी नेहमी सांगतो तुमच्या वाट्याला आलेलं जे विहित कर्म आहे, मग प्रपंच असो कुठलंही काम असो, ऑफिसातला असो शेतातला असो सामाजिक असो राजकीय असो कुठलंही असो, हे त्याचं कार्य आहे हे समजून जर केलं, हे माझं नाही हे त्याचं कार्य आहे आणि तो माझ्याकडून करून घेतोय ही भावना सतत असणं म्हणजे ते नामस्मरण म्हणजे पुण्य. आणि मी करतो हे माझ्यामुळं होतंय, हा माझा आहे हे माझं आहे हे केलं म्हणजे हे पाप आहे. मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याच देही. तर असं खूप काही बोलण्यासारखं आहे. तर ही हरिपाठातली पहिली ओळ आहे. तर आपण असं करू एक गाणं घेऊया बाबूजींचं महाराष्ट्र. बाबूजी म्हणजे दैवत आहे आपल्या महाराष्ट्राचं, पुऱ्या जगाचं दैवत आहे. गीत रामायण त्यांनी लिहून ठेवलं आणि ते अजरामर 1955 सालचं ते आजही तेवढंच उत्साहाने गायले जातं. मी सुद्धा ते रामायणाचे कार्यक्रम करतो आणि माझ्याकडून ते करून घेतले जातात असं मला वाटतं. माझी त्याच्यासाठी निवड झाली असं मला वाटतं. तर बाबूजींचं सुधीरजी फडकेंच्या स्मृतिदिन हा 24 जुलै आणि 29 जुलै असे 2 दिवस जन्म आणि मृत्यू. तर हे दोन्ही ह्याच जुलै एंडला होते. तर आपण त्यांच्या आदरांजली म्हणून एक गाणं घेतो, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जरदारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखाचा. पांघरशी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा. पांघरशी जरी असला कपडा येशी उघडा
जाशी उखळा कपड्यासाठी करीशी नाटक तीन प्रदेशांचे एक धागा सुखाचा. बालपण तरुणपण हे वृद्धत्व. हे तीन प्रवेश हे जीवनाच्या रंगमंच आहेत. अंगडी बालपणाची रंगीत बसते तारुण्याची. मुखी अंगडी बालपणाची रंगीत बसते तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे एक धागा सुखाचा. या वस्त्राते विणतो को एक सारखी नसते दो. या वस्त्राते विणतो को एक सारखी नसते दो. गुणान दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे एक धागा सुखाचा. शंभर धागे दुखाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे एक धागा सुखाचा. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या तीन प्रवेशांचं हे जीवनाचं जे नाटक आहे आपलं, हे एखाद्या वस्त्रासारखं आहे. आणि हे वस्त्र तो विणतो, पण हा जे वस्त्र तो विणतो त्याचे हात दिसतात का? पण नाही का? नाही म्हणायची सोय नाही. हरिपाठातला अभंग होता, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियाला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तिसरे असोनी संसारी जिव्हा वेगू करी. आणि मग वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. संसारात राहून काय करायचं? प्रपंच करावा नेटका दिसू देऊ नये फाटका. प्रपंच तर नेटका करायचा आहे गे. तो फाटका दिसला नाही पाहिजे. जग चले ऐसा चल, आमचे श्रीपाद बाबा म्हणायचे, जग चले ऐसा चल, जग चले ऐसा भी न चल, ऐसा चल की न हो चल बिचल. म्हणजे कसं? जगात जगासारखं वावरायचं आहे, जगासारखे व्यवहार करायचा आहे, पण अंतर्यामी फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायचं. लक्ष लावून राहा गोविंदा. चालता बोलता उठता बसता त्याचं चिंतन करायचं. काम मी काम म्हणा राम, मुखाने म्हणायचं नाही. लक्ष लावून राहा गोविंदा. सतत 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 त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि ते काम करायचं. हे त्याचंच कार्य आहे, हे त्याचंच काम आहे. आज मी जे काही आहे बोलतोय चालतोय हे त्याचं कार्य आहे आणि तोच करून घेतोय. करता करवी तर तो आहे, निमित्त मी आहे. या शरीर तो त्या पद्धतीने त्याचा वापर करून घेतो. माझं भाग्य आहे, पूर्व पुण्य आहे, म्हणून हे माझ्याकडून होत आहे. बरोबर? हे सतत लक्षात ठेवणं, हे सतत याची जाण ठेवणं म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे देव पाहायचाही विषय नाही, देव व्हायचाही विषय नाही. ती चैतन्य शक्ती तुमच्यामध्ये जी आहे तोच परमेश्वर आहे.
तोच पाहतोय, तोच ऐकतोय, तोच गातोय, तोच सगळं करतोय. निमित्त तुमचं आहे. हे सतत 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 लक्षात ठेवणं म्हणजे तुकारामाला होता परमार्थ. देव पाहावयाशी गेलो, देवच म्हणून गेलो. तर आता पुढचं आपलं रफी साहेबांचं 31 जुलै होऊन गेले काल स्मृती. तर त्यांना आदरांजली म्हणून त्यांचंच एक भावगीत आहे. ते त्यांनी मराठी सुद्धा म्हटले ना, शोधिसी मानवा रावळी शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी. हे रफी साहेबांचं गाणं बघा, मराठी गाणं किती भावपूर्ण, त्यांच्या आवाजात जे माधुर्य होतं लाजवाब. त्यांचं एक गाणं आहे की हे मनासाठी आपलं मन किती चंचल आहे, त्याच्यावर की मन रे तू काही न धीर धरे, ओ निर्मोही मोह न जाने फिर किसका मोह करे, मन रे तू काही न धीर धरे. बघा हे गाणं कसं शिकवत आहे आपल्याला, परमार्थाला लावलं. मोहम्मद रफी साहेब. मन रे तू काहे न धीर धरे, मोही मोह न जाने जिनका मोह करे. मन रे तू काहे न धीर धरे. इस जीवन की चढ़ती ढलती धूप को किसने बांधा, रंग पे कितने पहरे डाले, रूप को किसने बांधा, काहे ये जतन करे. मन रे तू काहे न धीर धरे. उतना ही उपकार समझ कोई जितना साथ निभा दे. जन्म मरण का मेल है सपना, ये सपना बिसरा दे. कोई न संग मरे, मन रे तू काहे न धीर धरे. निर्मोही मोह न जाने जिनका मोह करे. मन रे तू काहे न धीर धरे. रफी साहेबांना आदरांजली म्हणून गाणं घेतलंय. स्वामींचे मनाचे श्लोक काय सांगतो हे सांगतायत ना.
नको रे मना खेद करू कोणत्या गोष्टीचा, मनात वाचिले पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. ह्या मनाला सैरभर न होऊ देणं म्हणजे सुद्धा परमार्थ. मन मुरे मग जे उरे ते तुका न स्मरे, असे गावतात म्हटले. मन मुरे मग जे उरे ते तुका न स्मरे, त्याचं स्मरण करायचं. पण आधी कधी मनाला वळण लावायचं. म्हणून मनाचे श्लोक आहेत. मनावर संस्कार करायचे आहेत. आणि हे गाणं सुद्धा ते सांगतं, मन रे तू काही ना धीर. आपल्याला धीरच नाही कुठल्या गोष्टीचं. कधी होईल, कधी होईल, कधी येईल, कधी ते. ज्या ज्या वेळी जे जे व्हायचं ना त्या त्यावेळेस ते होईल. ती वेळ आली का मग होईल. मग कसं? म्हणून मनावर संस्कार म्हणजे सुद्धा परमार्थ. तर हरिपाठातला पहिला अभंग तो, देवाची अद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसार जिव्हे विळू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण तुम्हाला हात उभारून आशीर्वाद देतील. कधी? तर अशा पद्धतीने तुम्ही नामचिंतनाची मनाला ओढ सवय लावली तर काय होईल? 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. ज्ञानदेव म्हणे, शेवटचं कडवं काय, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुणा आणि द्वारकेचा राणा पांडुरंगारी. द्वारकेचा राणा कुठं होता? कृष्ण पांडवाच्या घरी होता का कौरवांकडे होता? का पांडवांकडे होता? तर सत्य होतं. आणि कौरवांकडे का नव्हतं? तर असत्य होतं. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि हे पंचमहाभूताचं शरीर जे आहे यामध्ये तो सामावले गेलेला आहे. तो विवेक रूपाने जो कृष्ण आपल्यावर सारथ्य करतोय, या पंचमहाभूताच्या शरीरावर विवेक रूपाने कृष्ण सारथ्य करतोय. हे महाभारत आपल्या शरीरात अहोरात्र चालू आहे. अहोरात्र. रामायण चालू आहे, महाभारत चालू आहे. त्या दृष्टीने विचार जर केला तर रामायण आणि महाभारत शरीराच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आजही आपल्या शरीर, या पंचमहाभूतांचं शरीर म्हणजे पांडव. त्याच्यावर सारथ्य करणारा विवेक म्हणजे कृष्ण. बरोबर. तर अशा दृष्टीने जर महाभारताकडे पाहिलं तर सुख आणि दुःख याचा सरमिसळ या महाभारतामध्ये आहे. अनंत दुःखाला सामोरं जावं लागलं तर पांडवांना. आणि आपली काय गत आहे? गत आयुष्याचा जर आपण विचार केला तर काय लक्षात राहतं? दुःख मनाला वेढून बसतं आणि सुख गरमळून जातं. सुखाचे क्षण किती असो गरमून जातात, पण दुःख मात्र मनाला वेढून बसतं. मग महाभारत आणि रामायण म्हणजे काय? विवेकावर राहणं, सत्यावर राहणं. सत्यावर रामासारखं एक वचनी, एक बाणी. मग तर हे रामायण महाभारत ही जी ग्रंथ आहेत आपली, हे आपल्या कुठं लावतायत? परमार्थाकडे. म्हणून या ग्रंथाचं वाचन लहान मुलांना हे आपण शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आता आपले जे पुढचे गायक आहेत ज्यांचा स्मृती दिवस 4 ऑगस्ट आहे, बाबूजी झाले, आपले हे झाले, बाबूजी झाले, मोहम्मद रफी झाले. आता मुकेशजी, बरं का, मुकेशजी सुद्धा माझे अतिशय आवडते गायक. मुकेश आणि सुधीरजी फडके हे दोघेही माझे. सुधीरजी फडकेंनी रामायण केलंय आणि मुकेशजींनी सुद्धा रामायण केलंय. आणि हे दोन्ही माझ्या आवडीचे, उपजत लहानपणापासून मला आवडायचे. मग काय असेल हे? काहीतरी पूर्वाश्रमीचं असल्याशिवाय की ज्या दोघांनी रामायण केलं तेच 2 गायक मला आवडतात. हे असं जे आलंय मागच्या जन्माचंच काहीतरी असेल, घेऊनच येतो माणूस पुढे. ते म्हणतात ते काय गोडे. तर मुकेशजी
मुकेशजींचा 22 जुलैला स्मृती दिवस झालाय, तर त्यांचं एक गाणं घेऊया. संत ज्ञानेश्वर चित्रपटातलं, माऊलीचाच आपण घेतलाय. संत ज्ञानेश्वर चित्रपटातलं मुकेशजींचं गाणं घेऊया. ज्योत से ज्योत जगातेच, जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हे या गाण्यातून अभिप्रेत असावं. घेऊया. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. म्हणजे ज्योत लावली आहे. दुसरे कौन है ऊंचा कौन है नीचा, सब में कोई समाया, भेद भाव के झूठे भरम में ये मानव भर माया. धर्म ध्वजा धर्म ध्वजा फहराते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, बहाते चलो, गंगा बहाते चलो. सारे जग के कण कण में है दिव्य अमर एक आत्मा, एक ब्रह्म है एक सत्य है, एक ही है परमात्मा. प्राणों से प्राणों से प्राण मिलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. संत ज्ञानेश्वर चित्रपटातलं हे गाणं होतं मुकेशजींनी गायलेलं. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते. प्रेम की गंगा म्हणजे भाव. जो भाव पूजा करताना देवळात गेल्यावर निर्माण होतो, तो भाव सतत 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 कसा टिकवता येईल त्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ. असं माऊलीला इथे अभिप्रेत असावं. आणि आपण माऊलीचाच आपण घेतला होता. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्तिचारी साधियेल्या, हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि शेवटी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा करी. व्यास म्हणजे ज्यांनी महाभारत लिहिलं ते व्यास म्हणे. 18 पुराणे, 6 शास्त्र, हे व्यास. ह्या व्यासांनी ज्या खुणा सांगितल्या त्यांच्या ग्रंथामध्ये, त्या खुणा, अंतरीच्या खुणा प्रगट होणे. असा एका अभंगात म्हटले की ज्यावेळेस तुम्ही परमार्थाचा तुमचा प्रवास सुरू होतो, तुम्ही नामचिंतनावर येता काही खुणा तुम्हाला आतूनच जाणवतात. त्याने गीतेमध्ये वर्णन केलेले अष्टसात्विक भाव, हे 8 जे सात्विक भाव आहे ते आपल्या शरीरात त्याची जाणीव व्हायला लागते. आणि मग आपला प्रवास हा परमार्थाच्या दिशेने चाललाय हे आपल्याला जाणवतं. नाही तर मग तो चुकीच्या दिशेने चाललाय असं होतं. मग हे ओळखायचं कसं? ओळखीला हरी जेने हृदय मंदिरी, त्याची संपली येरझार, झाला सफल व्यापार असं म्हटलंय. मी हृदयामध्ये त्याला ओळखायचंय परमेश्वराला, इकडे तिकडे नाही. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी नाही. जिथं चुकलंय तिथं दुरुस्त करायचं. आपल्या ज्या वाणी आहेत, परा, पश्चिंती, मध्यमा आणि वैखरी, परेची वाणी बिंबीजवळची. आणि ज्यावेळेस माणूस जन्मतो त्यावेळेस त्याची नाळ इथे खुंटली जाते. तर जिथं चुकलंय, नाळ खुंटली, तिथं परावाणी आहे. आणि त्या वाणीने ज्यावेळेस तुमचं नामस्मरण सुरुवात होईल त्यावेळेस ओळखीला हरी जेणे हृदय मंदिरी, त्याची संपली येरझार, झाला सफल व्यापार असं. अहो, व्यापार करताना 1 रुपया जरी कमवायचा असला तर आपण किती अभ्यास करतो. मग परमार्थ हा व्यवस्थित नको करायला. व्यवस्थित सारासार विचार हरिपाठ म्हणलंय. कुणी सांगेल तसं नाही. सद्विवेक, सद्विचार करून परमार्थ करायचा. अहो, संतांचे वाङ्मय आहेत, ग्रंथ आहेत, ते अभ्यासा ना. मार्ग दावूनी गेले दयानिधी संत दे, तेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. तर असा हा परमार्थाचा प्रवास योग्य रीतीने चालला तर अंतरीच्या खुणा प्रगटतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, व्यासांनी जे ग्रंथात लिहून दिले त्या खुणा जेव्हा आपल्या शरीरात प्रगट होतात त्यावेळेस आपण समजायचं हा परमार्थाचा प्रवास योग्य दिशेने चाललाय. परंतु काय, आजची परिस्थिती कलियुगाची पाहिली तर मला ते किशोर कुमारांचं ते गाणं आठवतं. हरे राम हरे कृष्ण चित्रपटातलं आहे, देवांजींवर चित्रित झालेलं. पण किशोर कुमारजींची 4 ऑगस्टला जयंती आहे म्हणून मी कलियुगाला अनुसरून ते गाणं आहे म्हणून किशोरजींना आदरांजली म्हणून ते गाणं घेतोय. राम का नाम बदनाम ना करो. आज जी परिस्थिती आहे जिकडे तिकडे त्याचं नाव घेतलं जातं आणि मुंह में राम आणि बगल में छुरी असे उद्योग आहे. तर ही लोक ओळखली पाहिजे वेळीच. अंधश्रद्धा बाळगू नका, श्रद्धेने कुठली गोष्ट करा. परमार्थ करताना अंधश्रद्धा नकोय. श्रद्धावान लभते ज्ञानम असं म्हटलंय की जे खरं श्रद्धावान आहे त्याला ज्ञान मिळतं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी त्या नावे. काय करा, संता या भजावे सर्वस्वेशी. संत म्हणजे आजकालचे बाबा बुवा नाही. संत ओळखावा. जिथे तुम्हाला वाटतं की 6 विकार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे ज्याचे विकार जिथे अधू दिसत आहेत, जिथे ज्याच्या चरणावर लोटांगण घातले या विकाराने, असा संत. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्या संत आज आहेत ते असे काही वेशात वगैरे अशात नाही, सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे ती लोक आहेत. पण तळमळ असेल ना तुमच्या हृदयात तर ते तुम्हाला निश्चित येऊन भेटणार, निश्चित भेटणार. त्यासाठी तर कलियुगाचं आणि त्याला साजेस असं किशोर कुमारांचं गाणं आहे की राम का नाम, मला वाटतं हरे राम हरे कृष्ण चित्रपटातलं आहे, देवानंदजीवर चित्रित झालेलं की राम का नाम बदनाम न करो. घेऊया.
दीवानों तुम ये काम न करो, राम का नाम बदनाम न करो, बदनाम न करो। देखो ओ दीवानो तुम ये काम न करो, राम का नाम बदनाम न करो, बदनाम न करो। देव काय आहे तो ओळखून घ्या, समजून घ्या। राम को समझो, कृष्ण को जानो, नींद से जागो ओ मस्तानो। राम को समझो, कृष्ण को जानो, नींद से जागो ओ मस्तानो। जीत लो मन को पढ़कर गीता, जीत लो मन को पढ़कर गीता। मन ही हारा तो क्या जीता, तो क्या जीता। जीवन को नशे का तुम गुलाम न करो, राम का नाम बदनाम न करो, बदनाम न करो। म्हणून रामायणाचा अभ्यास केला पाहिजे, म्हणून महाभारत ऐकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे। राम ने हंस कर सब सुख त्यागे, तुम सब दुख से डर के भागे। राम ने हंस कर सब सुख त्यागे, तुम सब दुख से डर कर भागे। कृष्ण ने कर्म की रीत सिखाई, कृष्ण ने कर्म की रीत सिखाई। तुमने फर्ज से आंख चुराई, राम दुहाई। जीवन नाम है काम का, आराम न करो, राम का नाम बदनाम न करो, बदनाम न करो। देखो ओ दीवानो तुम ये काम न करो, राम का नाम बदनाम न करो, बदनाम न करो। बघितलं किशोर कुमार नाताळांची पण गाणं किती समर्पक होतं कलियुगासाठी। मुंह में राम बगल में शुरी असं नकोय, त्यासाठी सत्संग महत्वाचा। सत्संगात येणं म्हणजे रामाला जाणून घेणं, कृष्णाला जाणून घेणं। रामायण ऐकणं, पाहणं, वाचणं म्हणजे रामाला जाणून घेणं। कृष्णाला पाहणं, ऐकणं, वाचणं म्हणजे महाभारत जाणणं, वाचणं। पण आपण मात्र दुर्दैवाने याच्यापासून लांब आहोत आणि आजची तरुण पिढी त्यांच्याकडे वेळच नाहीये। हे कलियुगाचं महात्म्य आहे, परंतु त्यांच्या मनावर ती लहान असतानाच, आपल्या पंखाखाली असतानाच या लेकरांना रामायण महाभारत भरवलं गेलं पाहिजे, तरच त्या गोष्टी शक्य होतील।
आणि तोच या कलियुगामध्ये टिकून राहील असं मला वाटतं. आता आपण अभंग घेतला होता हरिपाठाला, आणि हरिपाठाचं एक महत्व आहे विशेष. 28 अभंग माऊलींनी केलेत. पहिला अभंग आज 1 तारीख आहे, देवाची या द्वारी उभा क्षणवरे. असे 28 दिवस 28 अभंग जर तुम्ही रोज एक अभंग घेतलं त्या तारखेचा, आणि तुम्ही त्याच्यावर जरा मनन केलं, चिंतन केलं, तर मित्र माझा अनुभव आहे, तुम्ही ज्या प्रसंगात असाल, ज्या वातावरणात असाल, जी विवंचनेत असाल, त्या विवंचनेतून हे अभंग तुम्हाला अलगदपणे बाहेर काढतात, फक्त त्यांचा अभ्यास केलाय. म्हणून माऊली म्हणते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. हरीच्या मुखाने नामस्मरण झालं पाहिजे. मग हरीचं मुख म्हणजे शरीराचं जे आहे, श्वास येतो आणि जातो याच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे हरीच्या मुखाने नामस्मरण. आणि मग पुण्याची गणना म्हणजे पुन्हा न येण्याचं विषयच नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम, हेच रहाटगाडगं चालू आहे. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या देवाच्या द्वारे उभा क्षणवरी, त्यांनी चारी मुक्ती, ज्यावेळेस या मुक्तीला प्राप्त व्हाल, मोक्षाला प्राप्त व्हाल, त्यावेळेस परत जन्मही नाही आणि मरणही नाही, असा अर्थ ह्या पहिल्या अभंगातून माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबाच्या कृपेने मला असा तुमच्यासमोर मांडावासा वाटला. तर हा सत्संग काकाजींचा, नंदलालजी जोशी, बंशीवाला मिठावाला यांचा सत्संग आम्ही ज्येष्ठांनी अशा पद्धतीने चालू केला. आणि आता एक दर गुरुवारी, आता तर शक्य होत नाही म्हणून आम्ही 15 दिवसांनी, महिन्यांनी करूया. परंतु मी मात्र गुरुवारी असा लाईव्ह येत जाईल आणि तुमच्याशी बोलत जाईल. असाच चर्चा आपण याच्यातून करूया. थोडासा एक अभंग घेऊन येईल, त्याच्यावर माझे विचार मांडेल. आणि हे विचार मांडताना जर चुकीचे असतील, त्या देहाचा दोष समजायचा. आणि जर काही चांगलं वाटलं असेल तर माझे सद्गुरू श्रीपाद बाबा, आमचे काकाजी बंशी महाराज नंदलालजी, हे आमचे गीत रामायणातले मंदारबुवा रामदासी, आणि ही जी काही लोक आहेत, ही जी काही गुरुतुल्य आहेत, या सर्वांची कृपाच असं समजून माझ्या तोंडातून बाहेर पडले देहातून. आणि जे काही चुकीचं वाटेल त्या देहाचा दोष समजून मला माफ करावं असं वाटतं. आता 6:30चा सत्संग 7:30 झाले. एक शेवटचं गाणं मला वाटतं बाबूजींचं ह्या आठवड्यामध्ये, म्हणजे 24 जुलैला आणि 29 जुलै म्हणजे एक स्मृती दिवस आहे आणि एक जन्मदिवस आहे. म्हणून बाबूजींचं आपण दुसरं एक गाणे आता घेऊया, की हे जग काय आहे. हे कलियुगाचं आपण मगाशी बोलत होतो. हे जग काय आहे. जग एक बंदीशाळा आहे, जो तो पथ चुकलेला म्हणतात ना तसं. तर परंतु यातही मार्ग दावमी गेले दयानिधी संत तेची पथ चालू जाता न पडे गुंता. पण मार्ग मात्र संतांनी दाखवलेला आहे. हे जरी खरं असले, बाबूजींनी त्यावेळेस त्या सिनेमासाठी जे हे होतं ते गाणं त्यांनी गायले आणि गरिबांनी लिहिले. अतिशय अतिशय आजही ते गाणं लागू पडते या कलियुगाला. जग हे बंदीशाळा ते मी म्हणतो. परंतु अध्यात्मात आला की यातून सुटका आहे, हे सुद्धा निश्चित लक्षात ठेवा. हे शेवटचं गाणं मी म्हणतो आणि हा सत्संगला इथे पूर्णविराम देतो. जग हे बंदीशाळा, बाबूजींचा आदरांजली. जग हे बंदीशाळा, जग हे बंदीशाळा, जग हे बंदीशाळा, जग हे बंदीशाळा. भला चांगला जो तो पथ चुकलेला, जग हे बंदीशाळा, जग हे बंदीशाळा.
त्या प्यारी कोठडी कोठडीतले सखे समंगली हातकडी अवजर वेळी प्रिय हो ज्याची त्याला प्रिय हो ज्याची त्याला जग हे बंदी शाळा जग हे बंदी शाळा जग हे बंदी शाळा जग हे बंदी शाळा ज्याने त्यांनी ओळखायचं त्यानुसार मार्गदर्शन करायचं. झोप आपुल्या जागी जखड नजरेन ठाम तटा पलीकडे उंबरात किडे मकोडे उंबरी करीती लीला उंबरी करीती लीला जग हे बंदी शाळा जग हे बंदी शाळा जग हे बंदी शाळा जग हे बंदी शाळा. आणि आपल्याला माहित नाही किती दिवस कुणान माहित सजा किती ते कोठून आलो ते नच स्मरते सुटकेलाही मन घाबरते सुटकेलाही मन घाबरते जो आला तो रमला जो आला तो रमला जग हे बंदी शाळा जग हे बंदी शाळा कोणी नाही भला चांगला जो तो पथ चुकलेला जग हे बंदी शाळा जग हे बंदी शाळा. बाबूजींना ही आदरांजली या गाण्याने होते. आणि हा सत्संग आम्ही ज्येष्ठांनी सुरू केलेला. हा इथे आपण पूर्णविराम देऊया. आज फेसबुक लाईव्ह आमचे पुण्यावरून पागे साहेब आहेत, त्यांना मी वंदन करतो. आमचे कैलाजी बेरड आहे, त्यांनाही मी वंदन करतो. मगाशी देसाई साहेब आहेत, त्यानंतर अजयजी भागवत म्हणून तेही बघतायत, भाई कुलकर्णी बघतायत. त्या सर्वांना माझं मनपूर्वक नमन करतो मी त्यांना. आणि असंच दर गुरुवारी आपण भेटूया, एक नवीन अभंग घेऊ हरिपाठातला आणि त्याच्यावर तो सोडवण्याचा प्रयत्न करता करता ही जी गाणी आहेत, जे अभंग आहे, भावगीत आहे, भक्तिगीत आहे, ती म्हणण्याचा प्रयत्न करणार. परत एकदा सांगतो, जर काही चुकलं असेल ते हा देहाचा दोष समजा, आणि जे काही चांगलं वाटलं असेल ते आमचे गुरुजी श्रीपाद बाबा, आमचे सत्संगाचे गुरुजी नंदलालजी, बंसी महाराज मिठाईवाले काकाजी, मंदार बुवा रामदासजी, ही जी काही गुरुतुल्य लोक आहेत, कोळी काका, भागवत महाराज कोळी काका माझे गुरुबंधू, यांच्या संपर्कामुळे, यांच्या सत्संगामुळे माझ्या बुद्धीत जी थोडीफार आहे ते मी माझ्या पद्धतीने तुमच्यापुढे मांडलं. तर आपणा सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव.